पुण्यातील आंबेगावमध्ये मैत्रीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। तिथं एका तरुणीनं तिच्या मैत्रिणीला फसवून कॉफीतून गुंगीचं औषध पाजलं आणि ती बेशुद्ध झाल्यावर त्या तरुणीनं मैत्रिणीच्या घरातले 5.5 लाखांचे सोन्याचे दागिने लांबपास केले। या प्रकरणी संबंधित तरुणीनं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत ऐश्वर्या गरड या तरुणीला अटक केली आहे। याबद्दल पोलीस काय म्हणालेत पहा। भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 194/25 BNS अंतर्गत BNS 2023 च्या अंतर्गत 305/123 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यातली जी फिर्यादी आहे तिची मैत्रीण 6/3/25 रोजी सायंकाळी तिच्या घरी आलेली होती आणि घरी आल्यानंतर तिला कोल्ड कॉफी ऑफर केली की मी कोल्ड कॉफी आणलेली आहे, आपण दोघी घेऊया म्हणून। आणि हिनं पण मैत्रीण असल्यामुळे विश्वास ठेवून ती घेतली। तिला माहीत नव्हतं त्या कॉफीमध्ये काही मिसळलेलं होतं वगैरे, तर त्यामुळे ती त्या कॉफीमध्ये तिने येतानाच काहीतरी मिसळून आणलेलं होतं गुंगीचं औषध, की ज्यामुळं ही जी फिर्यादी होती ही बेशुद्ध होऊन झोपी गेली। आणि त्याच्यानंतर मग तिनं तिच्या घरातले सगळे कपाटं वगैरे उघडून त्याच्यातून जवळपास 5,46,000 रुपये किमतीचं सोन्याचे दागिने वगैरे असं माल आहे ते चोरी करून घेऊन गेली। आणि ही शुद्धीवरती आल्यानंतर हिच्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत तसं घडलेलं आहे की आपण बेशुद्ध पडलो आणि आपल्या घरातून सोनं वगैरे हरवलेलं आहे। त्यानंतर तिनं तिचा शोध घेतला आणि तिला विचारायचा प्रयत्न केला, तर तिने फक्त देतो म्हटली, परंतु प्रत्यक्षात तिला काही दिलं नाही। त्यामुळे मग फिर्यादी महिलेने येऊन पोलिसांकडे कंप्लेंट केली आणि फिर्यादीच्या कंप्लेंटवरून पोलिसांनी मग सदर महिलेला पुणे पोलीस स्टेशन इथं अटक पण केली। आणि अटक झाल्यानंतर तिच्याकडून जवळपास सगळ्या गोष्टींची रिकव्हरी झालेली आहे। सध्या ती पोलीस कस्टडीमध्ये आहे। 5,46,000चा जो पण माल गेलेला होता फिर्यादीचा तो सगळा रिकव्हर करण्यामध्ये पोलीस यशस्वी झालेले आहे। नाही, याच्यातल्या आरोपीचं रेकॉर्ड असं नाहीये, परंतु अजून एक केस त्याच्यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर आरोपी आणि फिर्यादी या दोघी मैत्रिणी जवळपास 3 वर्षापासूनच्या आहेत। याच्यामध्ये आरोपी ही बँकिंगचा स्टडी करते, त्याचबरोबर तिचा नंबर MPSCचा स्टडी करतोय। आणि या तपासादरम्यान अशी गोष्ट उघडकीस आली की ह्या आरोपीने याच्यापूर्वी स्वतःच्या घरीही असाच प्रकार केलेला आहे, तोही उघडकीस आलेला आहे। त्या पद्धतीने तिकडे ज्या ठिकाणी हा घटना घडलेली आहे तिथे त्या संदर्भाने गुन्हाही दाखल होईल। ऍक्च्युली कसं झालं की हा प्रकार 2दा झाला, परंतु ज्या वेळेला पहिल्यांदा झाला त्यावेळेला मैत्रिणीच्या लक्षात आलं नाही। सेकंड टाइम ज्या वेळेला तिला असंच कॉफी दिली आणि ती बेशुद्ध पडली, त्याच्यानंतर तिला थोडंसं असं जाणवलं आणि पाडव्याच्या वेळेला जेव्हा तिने स्वतःचे दागिने चेक केले त्यावेळेला ते तिला मिळून नाही आले। त्यामुळे मग तिचा संशय बळावला की बाबा हे काम हिनंच केलेलं असावं। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।